नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त असं लिहा. आपण या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 29वा चालू करत आहोत. अध्यायाचं नाव आहे भस्म महात्म्य. प्रथमतः मी श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना करतो की तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावे. गुरुदेव दत्ता सुखदेव दत्ता ब्रह्मा विष्णू महेश्वरा गुरुदेव दत्ता हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे. श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा अध्याय 29 भस्म महात्म्य. श्री गुरु सांगतात, पूर्वी कृतायुगी वामदेव नावांचे ब्राह्मण्यानी महान योगी होऊन गेले. संतुष्ट निस्पृह जटाधारी सर्वांगी भस्म लेपन केलेले एक दिवस फिरत क्रौचारण्यात पोहोचले. त्या निर्जन अरण्यात एक भयानक ब्राह्मराक्षस राहत होता. त्या राक्षसाला फार भूक लागलेली होती. वामदेवांना पाहताच तो त्यांना मारण्यासाठी धावून आला. राक्षसाला पाहून वामदेव न घाबरता तिथेच उभे राहिले. बरे भक्ष्य मिळाले या आनंदात त्या राक्षसाने त्यांना घट्ट पकडले. वामदेवाच्या अंगाचे भस्म त्या राक्षसाला लागताच त्याला आपल्या पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याची कांती दिव्य झाली. त्याच्या सर्व पापांचा विनाश झाला. त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व तो त्याची नाना शब्दांनी स्तुती करू लागला. वामदेवाने त्याला विचारले, आपण कोण? अशा घोर अरण्यात का आलात? त्यावेळी त्या राक्षसाने वामदेवांना नमस्कार केला व आपले पूर्व जन्म सांगण्यास सुरुवात केली. मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. पहिल्या जन्मात मी यवन देशाचा राजा होतो. माझे नाव दुर्जय होते. मी फार दुराचारी होतो. कित्येक लोकांच्या हत्या केल्या, प्रजेला दुःख दिले, अनेक स्त्रिया भ्रष्ट केल्या. एकदा उपभोग घेतल्यावर पुन्हा तिला भोगत नसे. उपभोग घेतल्यावर तिला जनानखान्यात ठेवत असे. अशा अनेक स्त्रियांचे मी शाप घेतले. माझ्या देशीचे ब्राह्मण पळून गेले. त्यांच्या स्त्रियांचाही मी उपभोग घेतला. विधवा, पतिव्रता, अविवाहित, वेड्या, चांडाळीनी, भिल्लीनी, डोंबारणी, परटीनी अशा अनेक स्त्रियांचा उपभोग घेऊनही माझे मन शांत झाले नाही. विषयासक्त मी यथेच्छ मद्यपान करीत असे. शेवटी मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले. देवांची 1000 वर्ष नरकात काढली. नंतर ती वाघ, अजगर, लांडगा, गाव, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससाना, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, घुबड, हत्ती, चोरटा, उंदीर, सांबर या योनीत जन्म घेऊन या 25व्या जन्मी मी ब्राह्मराक्षस झालो. भुकेने मी व्याकुळ झालो होतो आणि आपणास खाण्यासाठी धावत आलो. पण आपल्या अंगस्पर्शाने मला हे सर्व आठवले. स्वामी, या जन्माच्या फेऱ्यातून माझी सुटका करा, माझा उद्धार करा. आपण परमेश्वर स्वरूप आहात. वामदेव म्हणाले, हा सर्व भस्माचा महिमा आहे. प्रत्यक्ष महादेवाला ही भस्मलेपन फार प्रिय आहे. असा हा महिमा मला वर्णन करणे कठीण आहे. पण मी एक दृष्टांत पाहिला, तो तुला सांगतो. द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मण राहत होता. त्याचे ते आचरण पाहून त्याच्या सगळे सोयरे जाती बांधव त्यांनी त्याला वाळीत टाकले होते. मग त्याने एका शूद्र जातीच्या स्त्रीची विवाह करून राहत असे. तो इतर स्त्रियांची व्यभिचार करी आणि चोऱ्या करून उदरनिर्वाह करत असे. एकदा तो चोरी करण्यास गेला असता एका शूद्राने त्याचा वध केला व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकरड्यावर टाकून दिले. ते प्रेत त्या ठिकाणी पाहून एक कुत्रा ते मांस खाण्यासाठी आला. शांत झाले नाही. विषयासक्त मी यथेच्छ मद्यपान करीत असे. शेवटी मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले. देवांची 1000 वर्ष नरकात काढली. नंतर ती वाघ, अजगर, लांडगा, गाव, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससाना, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, घुबड, हत्ती, चोरटा, उंदीर, सांबर या योनीत जन्म घेऊन या 25व्या जन्मी मी ब्राह्मराक्षस झालो. भुकेने मी व्याकुळ झालो होतो आणि आपणास खाण्यासाठी धावत आलो. पण आपल्या अंगस्पर्शाने मला हे सर्व आठवले. स्वामी, या जन्माच्या फेऱ्यातून माझी सुटका करा, माझा उद्धार करा. आपण परमेश्वर स्वरूप आहात.
वामदेव म्हणाले, हा सर्व भस्माचा महिमा आहे. प्रत्यक्ष महादेवाला ही भस्मलेपन फार प्रिय आहे. असा हा महिमा मला वर्णन करणे कठीण आहे, पण मी एक दृष्टांत पाहिला तो तुला सांगतो. द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मण राहत होता. त्याचे ते आचरण पाहून त्याच्या सगळे सोयरे जातीबांधव त्यांनी त्याला वाळीत टाकले होते. मग त्याने एका शूद्र जातीच्या स्त्रीची विवाह करून राहत असे. तो इतर स्त्रियांची व्यभिचार करी आणि चोऱ्या करून उदरनिर्वाह करत असे. एकदा तो चोरी करण्यास गेला असता एका शूद्राने त्याचा वध केला व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकरड्यावर टाकून दिले. ते प्रेत त्या ठिकाणी पाहून एक कुत्रा ते मांस खाण्यासाठी आला. तो कुत्रा कोठेतरी भस्मात लोळून आलेला होता. त्याच्या अंगाचे भस्म त्या प्रेताच्या अंगाला सर्वत्र लागले. जेव्हा यमदूत त्या ठिकाणी त्या ब्राह्मणास यमपुरी नेण्यासाठी आले, त्यावेळी शिवगण त्या ठिकाणी आले आणि यमदूतांना मारून ते प्रेत हिसकावून घेतले. यमदूतांनी जाऊन मग यमाजवळ शिवगणाची तक्रार केली. यम स्वतःला शिवदूतापाशी आला व त्याने शिवगणांना मारण्याचे कारण विचारले. शिवदूतांनी यमाला त्या प्रेताच्या अंगी भस्म लागल्याचे सांगितले व पुढे म्हणाले की शिवाची अशी आज्ञा आहे की ज्याचे सर्वांगी भस्मलेपन झालेले असेल त्याला कैलासी घेऊन यावे. याप्रमाणे यमाने मग आपल्या दूतांना सांगितले की ते सर्वाशी भस्मलेपन करतात वा गळ्यात रुद्राक्षमाळा घालतात त्यांना तुम्ही वगळा, त्यांना यमपुरी आणू नका. वामदेवाचे बोलणे ऐकून तो ब्रह्मराक्षस पुन्हा नमिता झाला व म्हणाला, आपल्या आशीर्वादाने मला पूर्वीच्या एका पुण्यकर्माची आठवण झाली. मी जेव्हा राजपद भोगीत होतो त्यावेळी राजांना एक तलाव बांधून त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या चरितार्थाची सोय केलेली होती. जेव्हा यम दरबारात गेलो तेव्हा ही गोष्ट चित्रगुप्ताने यमाला सांगितली व त्यांचे पुण्य 25व्या जन्मात मिळेल असे भविष्यही कथन केले. त्याचे फल म्हणून मला आज आपले दर्शन झाले. आता माझा उद्धार करा. मला भस्माचे महात्म्य व धारण करण्याचा विधी आपण समजावून सांगा. वामदेव सांगतात, भस्माचा महिमा तू प्रत्यक्ष अनुभवला आहेसच. आता तो धारण करण्याचा विधी तुला सांगतो. पूर्वी मंदराचल पर्वतावर शंकर पार्वतीसह आपल्या कोटी रुद्रगणासह सभेत बसले होते. त्या ठिकाणी इंद्रादी 33 कोटी देव, अग्नी, वरुण, कुबेर, गंधर्व, यक्ष, किन्नर, बृहस्पती, नारद, वशिष्ठादी सर्व ऋषी, उर्वशी, मेनका आदी सर्व अप्सरा, चंद्रिकादी सर्व शक्ती, द्वादश आदित्य, अष्टवस्तू, अश्विनी कुमार, अष्टनायक, अष्टभैरव आदी सर्व उपस्थित होते. शिवशंकर पार्वतीसह रत्नजडित सिंहासनावर बसले होते. त्या रूपाचे वर्णन खरोखर विलोभनीय असेच होते. त्या सभेत प्रत्यक्ष सनतकुमारांनी शिवाला नमस्कार करून त्यांची स्तुती केली व मानव कल्याणासाठी एखादा उपाय सांगावा अशी विनंती केली. शंकरांनी त्यावेळी सांगितले की वेदशास्त्राप्रमाणे अनेक मार्ग आहे व पण त्रिपुंड्र भस्म धारण करण्याचा विधी, मंत्र आदीची तपशिलावर माहिती कथन करण्याची विनंती केली. यावर शंकर पुढे सांगतात, गोमयात्रा मंत्राग्नी देऊन भस्म तयार करावे व जुन्या यज्ञ कुंडातील माती भस्म म्हणून लावावी. सद्योजात या मंत्राने ती भस्म तळहातावर घ्यावे. अग्निरीती आदी मंत्राने ती अभिमंत्रित करावी. त्रायुष्यती या मंत्राने ते अंगी लावावे. त्र्यंबक मंत्राने ते मस्तकी लावावे. ते धारण करण्यापूर्वी तळहातावर घेतलेले भस्म मानस्तोक मंत्राने अंगठ्याने माळावे. कपाळावर भुव यांना समांतर व त्याच्या एवढ्याच लांबीच्या मध्यमा व अनामिका या बोटांनी समांतर 2 रेषा काढाव्यात व उलट दिशेने अंगठ्याने मधली रेषा काढावी. याला त्रिपुंड्र असे म्हणतात. त्रिपुंड्राच्या देवतांची नावे व त्याचे वर्णन त्यांनी सांगितले. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी व यती सर्वांनी अशा प्रकारे त्रिकाळ भस्मधारण करावे. तसेच 4 वर्णातील कुळांनाही भस्मधारण करता येते असे ते पुढे म्हणाले. त्यानंतर त्रिपुंड्र भस्मधारण केल्याने कोणकोणत्या पातकांचा नाश होतो त्यांची विस्तृत माहिती त्यांनी सर्वांनी दिली. तसेच
त्रिपुंड्र भस्मधारकास पुण्य कोणते लाभते हे पण सांगितले. अशा रीतीने त्रिपुंड्र धारकास अंती मोक्षगती प्राप्त होऊन तो स्वर्गी शिव सायुज्याच्या लाभार्थी बनतो. अशा रीतीने त्रिपुंड्र भस्मधारण महिमा सर्वांना विस्तारून सांगितल्यावर शिव पार्वतीसह कैलासी गेले. इतर उपस्थित सर्व आपापल्या स्थानी गेले. सनतकुमार ब्राह्मलोकी गेले. वामदेवाने अशा प्रकारे भस्म महात्म्य त्या राक्षसास सांगितले व भस्म अभिमंत्रून त्या राक्षसाला धारण करण्यासाठी दिले. त्याने ते धारण करताच त्याला दिव्य देह प्राप्त झाला व त्याने वारंवार वामदेवाला नमस्कार करीत राहिला. नंतर आकाशातून एक विमान आले व त्यात बसून तो स्वर्गलोकात गेला. श्री गुरु पुढे सांगतात, वामदेव हे शिवस्वरूपच होते. जगाच्या कल्याणासाठी ते संचार करीत होते. भस्माचा महिमा फार मोठा आहे, पण त्याला गुरुचा स्पर्श झाला की त्याचे फळ तत्काळ मिळते. अशा रीतीने त्रिविक्रमास भस्म महिमा सांगितले व श्री गुरु स्वस्थानी परत आले. त्रिविक्रम भारतींना पण एक प्रकारे ज्ञान प्राप्त झाले. अशा प्रकारे सीताने नामधारकास भस्म महात्म कथन केले व पुढील काही गोष्टी ऐकण्यास सांगितले. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. ओम नमः शिवाय.